वैजापूर टाइम्सच्या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पाहूया आजच्या काही घडामोडी। परतीनंतरही तालुक्यात विविध ठिकाणी पाऊस सुरूच, पिकांचे मोठे नुकसान। वैजापूर तालुक्यात दररोज पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकरी वैतागला आहे। आधीच अतिवृष्टीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची परतीनंतरही होत असलेल्या पावसाने मका, तूर, कांदा पिके सध्या पाण्यात आहेत। तलवाडा परिसरात 3 दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। या भागात मक्याची कणसे पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आले। यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे। अतिवृष्टीमुळे शेतामध्ये पाणी साचले असून उभ्या पिकांची मोठी हानी झाली आहे आणि ही परिस्थिती तालुक्यात सर्वत्र पाहायला मिळते। सरकारकडून अनुदान कधी मिळते याच प्रतीक्षेत शेतकरी असल्याचे दिसते। दरम्यान आज शनिवारी महालगाव सागर शिवारात चांगलाच पाऊस झालाय। वळूया दुसऱ्या बातमीकडे। महालगाव येथे पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामाचा आज उत्साहात शुभारंभ करण्यात आलाय। वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याचा सन 2025-26चा दुसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ शनिवारी तारीख 1 नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडला। या प्रसंगी महंत रामगिरी महाराज, आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे, बाबासाहेब जगताप, अविनाश कलांडे यांच्यासह कारखान्याचे पदाधिकारी, शेतकरी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या हंगामासाठी कारखान्याने ऊसाच्या विविध जातींना दर जाहीर केलेत। यात 86-032, 31-02, 80-05, 18-121, 10-001, 15-012 या जातींना प्रति टन 3150 तथा 265 प्रमाणे दर जाहीर करण्यात आला, तर इतर जातींना प्रति टन 3050 प्रमाणे दर घोषित केला गेला आहे। कारखान्याच्या व्यवस्थापनाने हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले। वळूया तिसऱ्या बातमीकडे। श्री संत शंकर स्वामी महाराज संस्थानची पायी दिंडीचे आळंदीकडे प्रस्थान झाले। शिवरीतील श्री संत शंकर स्वामी महाराज संस्थानच्या वतीने पारंपरिक पायी दिंडी सोहळ्याचे शिवरीतून आळंदीसाठी शुक्रवारी तारीख 31 रोजी भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले। दिंडीचे प्रमुख हरिभक्त पारायण रामभाऊ महाराज मगर यांच्या अध्यक्षतेखाली दिंडीचे प्रस्थान करण्यात आले। दिंडीचा मार्ग लोणी बुद्रुक, तळेगाव शनी, कोपरगाव बेट, रांजणगाव देशमुख, संगमनेर, डोळसाने, आळेफाटा, नारायणगाव, चाकण, चिखली मार्गे आळंदी असा राहणार असून हा 10 दिवसांचा प्रवास पूर्ण करून दिंडी 10 तारखेला आळंदी येथे पोहोचणार आहे। तेथे 6 दिवस श्री ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे। हा सोहळा वारकरी संप्रदायाच्या भक्ती परंपरेचे प्रतीक असून भक्तांनी टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषणे वातावरण भरून टाकले। यावेळी संस्थानचे अध्यक्ष एकनाथराव जाधव, उपाध्यक्ष सारंगधर महाराज भोपळे, सचिव बबन तात्या जाधव, कार्याध्यक्ष पोपटराव जाधव, विश्वस्त सुभाष जाधव, सुनील पैठण पगारे, नितीन चिडीवाल तसेच भास्कर जाधव, वाल्मिक जाधव, शिवाजी साळुंके, दिंडी सोहळ्याचे उपाध्यक्ष राजाराम निकम, गायनाचार्य एन.डी. मगर, विणेकरी कचरू पाटील, प्रवीण जाधव, प्रभाकर आढाव, भास्कर गुंजाळ, अशोक कदम, साहेबराव महाराज एटकर यांच्यासह अनेक वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रोटे गावात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। रोटे गावात मागील काही दिवसापासून बिबट्याच्या पाळीव कुत्र्यावर झालेल्या हल्ल्यामुळे दहशत निर्माण झाली। बिबट्या हा पाळीव कुत्र्यांना आणि परिसरातील हरणांना लक्ष्य करीत आहे। यापूर्वी गावातून अनेक कुत्री आणि परिसरात दिसणाऱ्या हरणी गायब होत असल्याची चर्चा सुरू असून ग्रामस्थ रात्री घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत। वन विभागाने यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे। सासरच्या छळाला कंटाळून महिलेने पोलिसात तक्रार केली आहे। गंगापूर तालुक्यातील वरखेड म्हसोबाची येथे राहणाऱ्या 24 वर्षीय विवाहित महिलेला तिच्या पती, सासरे आणि सासू यांनी घरगुती क्षुल्लक कारणावरून सतत शिवीगाळ, शारीरिक मानसिक छळ आणि जीवे मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी शिरूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीत विवाहितीचा पती, सासरे आणि सासू समावेश आहे।